याच्यामध्ये अंमली पदार्थ कुठनं होतात हा पहिला मुद्दा। आपण गुजरातच्या बंदरमध्ये लाखो रुपयाचा करोडो रुपयाचा अब्जावधीचा अंमली पदार्थ भारतामध्ये येताना आपण बघितलं। गुजरातमध्ये सरकार कोणाचं आहे तर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते लोक अडकलेले आहेत। जे गुटखा किंग असतील, दारू किंग असतील, पब किंग असतील, हे सगळे यांच्या हातात हात घालून हे देश चालवण्याचा प्रयत्न करतात। आज आपण ललित पाटील बघितलं असेल, नंतर पब मधले अपघात कारचा असेल आणि काल त्या फर्ग्युसन कॉलेजच्या समोर पडलेल्या रेटमध्ये असेल। हे काही एक ठिकाणी नाही, आज देशामध्ये अनेक इंडस्ट्रीजमध्ये अब्जावधीचा अंमली पदार्थ सापडतोय। मग कुरकुम असेल, मुंबई असेल, संभाजीनगर असेल, औरंगाबाद असेल, अनेक ठिकाणी हे साठे सापडतात। मग हे साठे सापडल्यानंतर काय होतं तर नंतर याच्यामध्ये पाकिट संस्कृती आली आणि याच्यामध्ये पूर्णपणे सरकार या पाकिट संस्कृतीत अडकलेलं आहे। काल 3:30 वाजताचा तो फोटो आहे, मग तिथले पोलीस काय करत होते, तिथं राज्य उत्पादन काय करत होते आणि आज बारला जी नेमवली, एक 100 स्क्वेअर फूट मधले बार 5-5 हजार स्क्वेअर फूट मध्ये चालतात कसे? म्हणजे आज सरकारला हप्ता संस्कृती, महिन्याचा जर आढावा द्यायला गेलं तर त्याला पाकिट घेऊन जावं लागतं आणि हे पैसे मंत्र्यांच्या खिशात जातात। हे मंत्री बेगर नाही होते, मंत्र्यांना वाटतं हे चालू झालं पाहिजे। एखादा असं काय झालं तर हप्त्याची संख्या वाढते, 500चा हप्ता हजारावर जातो आणि हे पैसे मंत्र्यांच्या घरी जातात। पुणे शहर हे विद्येचं माहेरघर आहे। पुणे शहराला संस्कृती आहे, पुणे शहराला वैभवशाली राष्ट्रीय नेते दिलेत। मग जिजामाता असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, लोकमान्य टिळक असेल, महात्मा ज्योतिबा फुले असेल, या अनेकांच्या विचारात आपण आहे आणि या पुण्याला काळिंबा लावण्याचा प्रयत्न हे आर्थिकमध्ये पोलीस खात्यातले काही अधिकारी, जे हुक्का पार्लर असेल, जे पब असेल, आज भोगाव असेल, वडगाव शिरी असेल, बानेर असेल, ह्यामध्ये बार 4-4 वाजेपर्यंत चालतात आणि त्याची नियमावली न बघता करोडो रुपये पैसे घालण्याचं काम करतात आणि याच्यामध्ये तरुणाई भस्म झाली पाहिजे। यासाठी काम करणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध म्हणून काल आम्ही आंदोलन करतोय। उद्या मी राज्य उत्पादन आयुक्तांना परत एकदा भेटायला जाणार आहे आणि परत त्यांचा जरा डोक्यामध्ये काय राहिलेले शिल्लक काढायचा प्रयत्न करू। नाही केलं तर शेवटी आम्हाला हातात कायदा घ्यावाच लागणार आहे। एक 5-10 बार जाऊन फोडावं लागतील आणि शेवटी पोलिसांना काम वाढवावं लागेल। आता हे पोलिसांनी कितपत करणार आहे आता शंकेचा भाग आहे, कारण पैशात इतके अडकलेत। अनेक पोलीस अधिकारी पबमध्ये भागीदार आहेत, अनेक पोलीस अधिकारी हुक्का पार्लरमध्ये भागीदार आहेत। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार विचार केल्यानंतर सरकार दोषी आहे। पोलीस आयुक्तांनी राजीनामा दिला पाहिजे, बदली करून घेतली पाहिजे आणि शंभूराजे देसाई ह्याच्यात डिफॉल्टर आहेत। खोटा माणूस आहे जगातला, त्याला एवढं चाललंय पुण्यात तर दिसत नाही का? आणि दिसत नसेल तर त्या पदावर राहायचा अधिकार नाही। मोठ्या गप्पा, मोठ्या घोषणा, मी लय भारी, मी लय आमका, का देसाई कसाई सारखं काम करतो? ह्याचं आणणं चुकून देसाई झालं, याचं कसाई आणणं पाहिजे होतं। कसाई सारखं काम करतो। आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आता लढणार, आता किती लढायच्या सगळ्या गोष्टी अंधार या महाराष्ट्रात पडत चालला आहे सरकारचा, त्याला उजेड करण्याचं काम आपल्या सगळ्या युवकांना आम्हाला आता करावं।